अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. चला सगळे काही उभं राहिलं काही यांची मुलगी 14ला झाला ना, 12 तारखेला यांची मुलगी पिंपरखेडला बिबट्याने हे नेलं होतं. आज हा माणूस दवाखान्यात सलाईन चालू आहे, तरी त्या परिस्थितीत ही घटना घडल्यामुळं इथं आलेले आहेत. आता अनेक अधिकाऱ्यांनी आम्हाला आता तहसीलदार साहेब आहेत, इन्स्पेक्टर साहेब आहेत किंवा त्यांचे डिप्युटी आहेत, त्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की कलेक्टर साहेब बाहेर आहेत, रायगडला आहेत. त्याच्यानंतर वनमंत्री असतील, पालकमंत्री असतील, तर ह्या सगळ्यांच्या आता मी नाईक साहेबांच्याला पण सकाळी निरोप दिला. मी इथं बरोबर 8:20 मी इथं आलेलो होतो सकाळी. त्यानंतर अजितदादांना निरोप दिला, त्यांच्या 4 PN बरोबर बोलणं झालं. त्यानंतर गणेश नाईक साहेब, संजू नाईकांशी बोललो, संदीप नाईकांशी बोललो, त्यांना पण निरोप त्या ठिकाणी दिला. खासदारांना पण कोल्हे साहेबांना निरोप दिला. त्यानंतर रोहित पवारांना दिला, अशोक बापूंना देखील निरोप दिला. कलेक्टर साहेबांशी तर माझं थेट बोलणं सकाळी त्या ठिकाणी झालं. 10:30 वाजता पवार साहेबांनी मला ती मीडियाला पाहिल्यानंतर मला फोन केला. मी त्यांना सांगितलं आता प्रशासनाचं सकाळी ज्यावेळी आम्ही इथं आलो त्यावेळी सगळे ग्रामस्थ होते, सरपंच वगैरे, त्यामुळे एकमताने निर्णय झाला की जोपर्यंत ह्याबाबत निर्णय घेणारे कोण आहेत, कलेक्टर, वनमंत्री आणि पालकमंत्री, या तिन्हींपैकी इथं कुणी आलं आणि टाळ्याबिळ्या कुणी वाजवायच्या नाही, हा जरा दुःखाचा प्रसंग आहे. तर यांच्यापैकी इथं कुणीतरी येऊन त्यांनी आम्हाला कॉन्क्रीट मार्ग त्या ठिकाणी आम्हाला सांगितला पाहिजे. कारण गेल्या 2 वर्षातली जांबूतमधली ही 6वी घटना आहे. पिंपरखेडमधल्या 2, अशी ह्या पॉकेटमध्ये 8 लोक गेलेले आहेत. आणि जुन्नर विभागामध्ये आत्तापर्यंत 55 व्यक्ती जखमी अनेक आहेत आणि 16,500 जनावरं ह्या बिबट्याच्या हल्ल्यात गेलेले आहेत. पिंजरा लावणं आणि उचलून नेणं हा त्याच्यामधलं सोल्युशन नाही. याचं कारण असं आहे का प्राणी हा असा आहे, मला तर सगळे शेतकरी, समजा आपल्याकडे एखादं कुत्रं वैताग देत असेल आणि ते कुत्रं आपण गाडीत नेऊन समजा 20 किलोमीटरवर सोडलं, ते तिथं राहीन का काय घरी? तसं हे वासानी हे परत त्या ठिकाणी येत असतात. म्हणून आम्ही सांगितलंय की त्या 3 पैकी कुणीतरी इथं आलं पाहिजे आणि त्यांनी केबिनमध्ये मीटिंग घेणं, निर्णय घेणं, त्यापेक्षा तहसीलदार साहेब, इन्स्पेक्टर साहेब बरोबर आले आमच्या. इथून ह्या बांधापासून तो पलीकडचं वावर वेगळे, इकडचं वेगळे, बांधाने आम्ही गेलो 200 फूट आतमध्ये. आजीची केस एका बाजूला पडलेली आहेत, बॉडी एका बाजूला पडलेली होती आणि तिथं तो स्पॉट देखील त्यांनी पाहिला. त्यांना म्हणलं तुम्ही आत चला. आणि हे आम्हाला रोज करायचं आहे शेतकऱ्यांना. ज्यावेळी पुरुष माणूस बाहेर जातो त्यावेळी बाया माणूस इकडं मागं काम करत असतं. आज जर एखाद्या महिलेचा घरातला फोन जर लागला नाही तर माणसाला टेन्शन येते, आहे का नाही, कारण पाठीमाग का होईल याची शाश्वती नाही. म्हणून त्यांनी यावं आणि इथं हे करावं. आजींचा मुलगा बबनराव आहे, त्यांनी देखील मागाशी सांगितलं की जोपर्यंत इथले वरचे कुणी येत नाहीत तोपर्यंत मी माझ्या आजीचा जो मृतदेह तो पोस्टमार्टमला तिकडे जाऊ देणार नाही. बरोबर. आता आम्ही सांगितलं की 1 वाजेपर्यंत निर्णय नाही झाला तर रास्ता रोको करू आणि मृतदेह इथं त्या ठिकाणी ठेवला जाईल. आता अधिकाऱ्यांनी काय आम्हाला सांगतात का त्या बॉडीचं असं होईल तसं होईल, त्याचे नमुने अमुक तमुक. त्यांना आम्ही असं सांगितलं पोस्टमार्टम करायला आमचा विरोध नाही. तुम्ही पोस्टमार्टम जी करणारी टीम आहे ना ती इथं बोलवा, PM इथं बंदिस्त त्याच्यात करा आणि तो मृतदेह इथंच राहील. जोपर्यंत या 3 पैकी 1 जण येऊन आम्हाला निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला. जिल्हाधिकारी काय म्हणाले? जिल्हाधिकारी म्हटले येतो म्हटले, सकाळीच करतो व्यवस्था म्हटले. आता फोन गेले असतील. आता हे आजींचे चिरंजीव आहेत. असा एकंदर विषय. तर काय करायचं तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे, महिलांचं काय म्हणणं आहे तुमचं? नाही उचलून नाही देणार.
ही कुटुंबातली माणसं आहेत. कारण आज आजी जर गेली उद्या आपल्यावर सगळ्यांना बारी येते. सकाळी 6 वाजता घटना घडलेली, 1 वाजले जातात. त्याच्या पुढे अजून तुम्ही रस्ता रोको किती वेळ करणार आहे? आम्ही जोपर्यंत इथं 3 पैकी कुणी येत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. आम्ही इथं वावरात झोपणार आहात, पण इथून जाणार नाही आम्ही. आम्हाचं किती लोकांचं, गोरगरीब शेतकऱ्यांचा किती अंत पाहायचा आहे ते मंत्र्यांनी ठरवावं, जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावं, पण आम्ही इथून हलणार नाही. शिवण्याचे वडील इथंच आहेत. शिवण्याच्या वेळेस आपण रस्ता रोको केलं होतं, त्याच्यावरती काय काय कारवाई झाली? कारवाई काहीच नाही, फक्त वेळ मारून येत होते. कारण हे फक्त आहे ना वेळ काढून देतात. पण आता त्यांना सगळ्यांना सणसूद येत, आम्हाला कोणालाच नाही का सणसूद? आम्हाला सण आहेत का? हे लोकांना, या गोरगरिबांना कोणाला सणसूद नाही का याच्यात? गोरगरिबांनी नाही सण केला तरी चालतोय, मोठ्याल्यांनी केलाच पाहिजे ना. आणि एखादं मोठ्याच्या घरातलं एखादी समजा दुर्दैवी घटना घडली मोठ्याच्या, आखी हेलिकॉप्टर पळत जातील तिथं लगेच 1 तासात सगळे गोळा होतील. लोकांकरता नाही कोणी. आता कर्डीला साहेब गेलो, अख्खा मंत्री तिथे जाऊन आले. आंबेगाव शिरूर मतदारसंघातून कोण कोण आलं होतं भेट द्यायला आणि त्यांनी काय काय आश्वासन दिलं तुम्हाला? हे बघा, आमचं म्हणणं असं आहे, कोण आलं कोण गेलं आम्हाला याच्यात आमचं राजकीय, आमचं कोणावर हे नाही. आमचं काय म्हणणं आहे, त्या निर्णय घेणारे जे आहेत आमदार किंवा खासदार काय म्हणतात, आम्ही हा प्रश्न कलेक्टर का मांडला, कलेक्टर बरोबर आमची मिटिंग झाली, आम्ही अधिवेशनात मांडलं, मंत्रिमंडळात ही चर्चा झाली. ज्यावेळी एखादी दुर्घटना घडते, इमारत कोसळते, तुम्ही घटनास्थळी जातात, सीएम जातात, त्या खात्याचे मंत्री जातात. जसं आता मराठवाड्यात झालं, अनेक लोक तिथं गेली मंत्री. आमचं म्हणणं आहे का आमचं काही बोट लावत नाही आम्हाला काही लोकप्रतिनिधीला. आमचं म्हणणं आहे का ज्यांच्याकडे हे जातात, कलेक्टर, वनमंत्री, पालकमंत्री यांनी त्या ठिकाणी यावं. DCM आहेत दादा, पालकमंत्री आहेत, किंवा फडणवीस साहेबांना वेळ असेल तर त्यांनी यावं, कुणी यावं, लोकांना थेट सांगावं काय उपाय, थेट सांगावं काय परमनंट सोल्युशन काढायचं. आम्हाला मार्ग काढायचा आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही. बरोबर? बरोबर आहे. न्याय मिळाला पाहिजे. नाही ऐका निकम साहेब, 12 वर्ष झाले, एक मंत्रीची आई वारली, मुंबईवरून अजित पवार हेलिकॉप्टर लगेच पळून आलं. ते का आलं? इथं काय येत नाही? ही आई नाही का कोणाची? येऊ शकतात नाही इमर्जन्सी नाही. आता तहसीलदार काय म्हणाले? तहसीलदार नाही, तहसीलदार आणि इन्स्पेक्टर साहेब, डेप्युटी साहेबांचं तडस साहेब म्हणालं की SP साहेब इथे येतात. म्हणलं SP साहेब आले तरी काय हे नाही, पण SP साहेबांचा रोल ह्या खात्यामध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी नाही. त्यांनी फक्त कायदा सुव्यवस्था, त्यांनी कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी पाहिजे. फक्त रस्ता रोको त्याला बंदोबस्त, कायदा हातात घेणार नाही. परंतु SP साहेबांना काय त्यांनी भावना आमच्या जाणून घ्याव्यात. पण SP साहेब येऊन इथं मार्ग काढणारे कलेक्टरच्या वर जे आयुक्त आहेत, कमिशनर, वनमंत्री आहेत, शेवटी जिल्हाधिकारी सुद्धा मंत्र्यांकडेच पाठवतो. त्यांनी यावं ना कोणी, आम्हाला सांगावं ठोस. कारण आतापर्यंत कुणीच भेट दिली नाही, हे दुर्दैव म्हणून हा प्रसंग आहे. आज आम्हाला ठोस निर्णय. ताजी दुसरी घटना आहे, 8 दिवसात दुसरा प्रसंग. शिवण्य हा बिचाराला इथं उभा आहे, पण तो का आला? त्याची मुलगी गेली ना, आज आजी गेली. पिंपरखेड मध्ये दुसरा माणूस गेला असता, तो घास कापित होता, मागून वाघ उडी मारणारच त्याने मागे बघितलं म्हणून ते वाचलाय ना. तो पण गेला होता का? एकाच दिवशी 3 जण वाचले. आमची फक्त मीडियाला एवढीच विनंती का तुम्ही हा प्रसंग सगळीकडे हे दाखवा, सगळीकडे राज्यभर देशभर जाऊ द्या ते का बाबा असे लोकांचा अंत पाहतात. कुणी तहसीलदार साहेब काय बोलले त्यांनी जरा सांगावं बाबा, त्यांनी काय नेमकं कोणाशी डायलॉग केलाय का? त्यांनी सांगितलं पाहिजे, वन अधिकाऱ्यांच्या इथं बोललं पाहिजे, ते काय उपाययोजना करणार आहे, त्यांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय का? अरे कलेक्टर खाली बसा मोबाईल पडला कोणता मोबाईल बाहेर आहे. कुठे तो मोबाईल मोबाईल इकडे घे. हो आता सांगितलं मस्के साहेबांनी सांगितलं आता. हा हा
आता विषय काय झाला साहेब, ह्या आठवड्यात दुसरी घटना झाली आणि ह्या 2 गावामध्ये 8 लोक आतापर्यंत गेलेली आहेत 2 वर्षात. मग आता पवार साहेबांनी देखील फोन केला होता की मी याच्यामध्ये लक्ष घालतो, हा विषय आपल्याला मार्गी लावला पाहिजे कायमस्वरूपी. तर आम्ही यांना सांगितलं की घटनास्थळाला जिल्हाधिकारी, कारण जिल्हाधिकाऱ्यांकडे मागच्या आठवड्यामध्ये मिटिंग झाली परंतु इथं कार्यवाही काय झाली नाही. तर जिल्हाधिकारी, वनमंत्री किंवा पालकमंत्री या 3 पैकी एकाने येऊन इथं ठोस ऑन दी स्पॉट इथं पाहणी करावी आणि आम्ही काय ठोस पावलं उचलतो तो निर्णय त्यांनी या ठिकाणी द्यावा. कारण अनेक वेळा मिटिंगा ह्या इकडं तिकडं झाल्या. मग आता आम्ही थांबणार आहे तोपर्यंत. मग सकाळी आले तर सकाळी किंवा रात्री आले तर आले किंवा पालकमंत्री किंवा वनमंत्र्यांशी मी देखील 16 तारखेला माझं बोलणं झालं. आज सकाळी पण त्यांना निरोप दिला, पालकमंत्र्यांना दिला. रात्री येऊ नाही तर सकाळी येऊ, आम्ही इथं थांबून राहणार आहे. बॉडी आम्ही हालून देणार नाही आणि त्यांना PM करायचं असेल तर जागेवर इथं स्पॉटवरती करावं, परंतु बॉडी आम्ही इथं हालून देणार नाही. आहे आम्ही इथंच येतो तोपर्यंत. ठीक. ठीक आहे, चर्चा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कोणाशी बोललं तर काय म्हणाले ते? इथं अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सतीश राऊत त्या ठिकाणी आलेले आहेत. ते म्हणले जिल्हाधिकारी इथं नाहीत, चार्ज माझ्याकडे दिलेला आहे. मी आता किती लांब असलो परंतु मी निघतो सगळं सोडून, जरी दिवाळी असली पण मी त्या स्पॉटला त्या ठिकाणी येतो आणि काय निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय मी या ठिकाणी येऊन देतो तुम्हाला. खाडेसाहेब काय अतिरिक्त जिल्हाधिकारी, आता खाडेसाहेब ॲडिशनल कलेक्टर. तुमचं कोणाशी काय बोलणं वगैरे झालं? हो, माझं कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं होतं. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी सर पण येत आहेत आणि वनमंत्र्यांच्या पण यांच्यासोबत बोलणं झालं होतं, OSD साहेबांसोबत. ते पण तत्काळ मंत्रालय स्तरावरती बैठक लावण्याबाबत पण ते लगेच आले आहे. त्यामुळे तत्काळ बैठक लावू आपण. तत्काळ बैठक लावून नाही, मला वनमंत्र्यांनी हे सांगितलं की मी स्पॉटला भेट देण्याकरता 16 तारखेला सांगितलं मी पुढच्या आठवड्यामध्ये येतो. तर आमचा आता अतिरिक्त जिल्हाधिकारी येतील, आपण खाडेसाहेब, तर मग ते अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्यावेळी येतील त्यावेळी इथं आल्यानंतर डायरेक्ट त्यांनी फोन पालकमंत्र्यांना लावा, वनमंत्र्यांना लावा आणि काय असेल ते अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी इथं निर्णय दिला पाहिजे, स्पॉटवर दिला पाहिजे. तिकडं मिटिंग नाही, मिटिंग इथं होणार. बरोबर आहे ना? इथं म्हणजे काय वावरात नाही, मिटिंग आपण इथं गावात घेऊ, हे करू, सगळ्या गावातील लोकप्रतिनिधी बोलू आणि ती एक मिटिंग झाली पाहिजे. जशी कॅबिनेट पाहिजे त्या ठिकाणी होते तसे जिथं बिबट्यांचे हल्ले ज्यादा आहेत त्या परिसरातच मिटिंग झाली पाहिजे सगळी. बरोबर? बरोबर आहे. ओके, चला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.